यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। कुठे दिलासा तर कुठे टेन्शन, पुन्हा सोलापूर विजयपूर महामार्ग बंद। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सीना नदीपात्रात आज सकाळपासून तब्बल 1,85,000 क्युसेक पेक्षा जास्त वेगाने पाणी वाहू लागल्यामुळे करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोटच्या नदीकाठच्या गावांना प्रचंड मोठा पुराचा वेढा बसलाय। हेच पाणी आज सायंकाळपर्यंत अक्कलकोटच्या शेवटच्या कोरसेगाव बंधारेपर्यंत पोहोचणार आहे। आज सकाळी 10:30च्या वृत्तानुसार सोलापूर ते पुणे या महामार्गावरील वाहतूक लांबोटी पुलावरून सुरळीतपणे चालू होती। तसेच सोलापूर ते सांगली या महामार्गावरील वाहतूक तिरे पुलावरून देखील व्यवस्थित सुरू होती। सोलापूर ते विजयपूर या महामार्गावर हत्तूर या ठिकाणी या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्यामुळे आज सकाळी 9 वाजल्यापासून सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। दुसऱ्यांदा महापूर आल्यामुळे सुमारे 22,000 पेक्षा जास्त लोक या महापुरामध्ये विस्थापित झाले आहेत। अजूनही एनडीआरएफच्या 2 तुकड्या मदत कार्यासाठी सोलापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसल्या आहेत। काल आणि आज सोलापूर शहरात पावसाने उघडीप दिल्यामुळे काही ठिकाणी दिलासा मिळालाय, तर सीना नदीच्या पाणीपात्रात पुन्हा नव्याने प्रचंड वाढ होऊ लागल्यामुळे काही ठिकाणचे टेन्शन अद्याप कायम आहे। कोणत्याही क्षणी कोणत्याही महामार्गावरील वाहतूक बंद होण्याचा धोका कायम आहे। सोलापूर शहरातील यशनगर परिसरातील नैसर्गिक नाला अडवल्याप्रकरणी मनोहर सपाटे, कोठे यांच्यासह 24 जणांना महापालिकेने पाठवल्या नोटिसा। सोलापूर शहरापासून वाहणाऱ्या आदिला नदीचा पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अवंतीनगर ते वसंत विहार हा काल रात्री बंद झालेला रस्ता आज वाहतुकीसाठी झाला खुला। सोलापूर शहराला सलग दुसऱ्या दिवशी दिलासा, काल पाऊस झाला नाही, आज पडले ऊन। हवामान खात्याकडून आज तुरळक प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावात शिरले सीना नदीच्या पुराचे पाणी, सोलापूर सांगली या महामार्गावरील वाहतुकीला अडथळा नाही। पूरग्रस्त तसेच अतिवृष्टीने बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील ज्या नागरिकांच्या घरात पाणी आले त्यांच्या अकाउंटवर बुधवारपर्यंत शासनाच्या माध्यमातून 10,000 रुपयांची मदत दिली जाणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। दसरा दिवाळीला न्यू कारचा प्लॅन करताय? हो नक्कीच, तर मग सोमानी हुंदाईला अवश्य भेट द्या। दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमानी हुंदाईची कार आपल्या दारी। अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी, ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी, सर्व सीएनजी कार 0 डाऊन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद। पत्ता सोमानी हुंदाई, होटगी रोड, हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर। मोबाईल 9225 179301। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शर्थीचे प्रयत्न करून पूरग्रस्त गावातील जनावरांसाठी आजपासून उपलब्ध करून दिला दररोज 100 टन चारा। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ या ठिकाणी पूरग्रस्तांच्या घरात जाऊन त्यांच्याशी साधला संवाद। सोलापूर शहरातील बांधकाम परवाने आता 60 दिवसांच्या आत मिळणार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी काल मर्यादा केली निश्चित। विकास बँकेचा बोजा असणारी जागा डॉक्टर सुनील शेवाळे यांना विकून 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील पद्मनगर येथे राहणाऱ्या अनिल श्रीराम आणि गीता श्रीराम या पती पत्नींविरुद्ध गुन्हा दाखल। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 कोटींची देण्यात येणार मदत। उजनी धरणातून आज सकाळी 8:30 वाजल्यापासून भीमा नदीत सोडले 95,000 क्युसेक वेगाने पाणी, या पाण्याचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना बसणार फटका। पूरपरिस्थितीने घर सोडावे लागणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 13,000 लोकांसाठी जिल्हा प्रशासनाने उभारले आहेत 120 निवारा केंद्रे, त्या ठिकाणी पुरवली जात आहे जेवण, पाणी आणि आरोग्याची सुविधा। सीना नदी पात्रात आज सकाळपासून वाहू लागले तब्बल 1,85,000 इतक्या प्रचंड वेगाने पाणी।
सीना नदीला पूर आल्यामुळे 50 वर्षात पहिल्यांदाच करमाळा जामखेड या रस्त्यावरील आळजापूर पुलावर आले पाणी. Kia, movement that inspires. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून पूरग्रस्त भागात विविध साहित्यांचे वाटप सुरू. 50 JCBने करणार रस्ते दुरुस्ती, गावागावात राबवणार स्वच्छता मोहीम. सोलापूर जिल्ह्यात नाम फाउंडेशनकडून 500 कुटुंबांना मदत कार्य. अतिवृष्टीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली, पंचनाम्याला मुदतीचे बंधन नको, शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना. सत्ताधाऱ्यांचा बाप शेतकरी असेल तर तातडीने मदत द्या, लक्ष्मणराव ढोबळेंची सरकारवर टीका. म्हणाले, बापाची लाज राखून शेतकऱ्यांच्या नावावर पैसे करा. ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री द फडणीस यांच्या योगदानाचा गौरव म्हणून पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात यांच्या नावाने व्यंगचित्र अध्यासन सुरू करण्यात येणार. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची घोषणा. लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स, कमोड, वॉश बेसिन, मिरर, जकोजी फिटिंग्स, एन्क्लोजर, स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. पिंपरी चिंचवडचे स्वच्छतेसाठी सामंजस्य करार. अनुभव, तंत्रज्ञान, व्यवस्थापन या पद्धतींचा लाभ संस्थांना दिला जाईल. शेखर सिंह, आयुक्त महापालिका पिंपरी चिंचवड यांची माहिती. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीमुळे CET न देऊ शकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा. गैरहजर विद्यार्थ्यांना पुन्हा संधी. बार्टी संस्थेकडून परिपत्रक जारी. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा हाहाकार. आज येलो अलर्ट. मुंबईकरांना काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन. जायकवाडी जिल्ह्यातील पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यातील 10,000 नागरिकांचं स्थलांतर. धरणातून 3 लाख क्युसेकचा विसर्ग. भारतीय क्रिकेट संघाने रविवारी पाकिस्तानला 5 विकेट्स राखून आशियाई करंडकाच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. मोहसिन लखवीकडून ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाचा नकार. ट्रॉफी न घेताच भारतीय संघाकडून सेलिब्रेशन.